आमच्या परिचयाचे असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणचा पास काढला, कारण की कॅन्टोन्मेंटमध्येच ह्या सगळ्या डेड बॉडीज येत होत्या आणि कॅन्टोन्मेंटमध्येच जे घायाळ लोक त्या निमित्तानं त्या ठिकाणी होत होते ते सुद्धा त्यांना तिथंच आणलं जात होतं. आणि गृहमंत्री देशाचे अमित शहाजी त्यांची मिटिंग सुद्धा त्याच ठिकाणी होणार होती. आम्ही तातडीनं त्या ठिकाणी जाऊन अनेक लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला, हॉस्पिटलला भेट दिल्या. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत सुद्धा भाऊ संपर्कात आहे आणि सगळ्या शासनासोबत महाराष्ट्रामध्ये जी लोक या ठिकाणी आहेत त्यांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सांगायचं की पॅनिक होता कामा नये. आपण ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे, सुरक्षित राहिलं पाहिजे. आणि ज्यांना संपर्क करायचा असेल तर भाऊंचा नंबर वर तुम्ही व्हॉट्सअपला फोन करू शकतात, कारण की इथं फोन चालत नाहीयेत, कारण की इथं आपल्या इकडचे सिम कार्ड चालत नाही, त्याच्यामुळे एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट होत नाही. पण आम्ही वायफायच्या रेंजमध्ये आहोत, त्याच्यामुळे आमच्या फोनवर तुम्ही व्हॉट्सअपला कॉल करू शकतात. आपण एकमेकांना मदत करू. इथलचे जे स्थानिकचे लोक आहेत श्रीनगरचे, जम्मूचे, हे सुद्धा एवढे प्रेमळ, यांना भाईचारा पाहिजे, यांना हिंदू मुस्लिम एकता पाहिजे. ही लोक सुद्धा